नमस्कार. महासरकारनामा या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत. मी आज आहे अमरावतीमध्ये. अमरावती महानगरपालिकेच्या प्रांगणात मी उभा आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत आणि त्यामुळे आता सगळीकडे लोक सज्ज झालेले आहेत. सगळ्या राजकीय पक्षांची मंडळी अगदी सज्ज आहेत आणि आता काय असणार आहे, काय होणार आहे, इथलं राजकारण कसं आकार घेणार आहे, या अनुषंगानं शहरभर आणि सगळीकडे चर्चा सुरू आहे. अशा वेळी मी इथं आहे. खरं म्हणजे आणखी बरंच चित्र स्पष्ट व्हायचं आहे, पण मुळामध्ये आत्ताचं चित्र काय आहे, आत्ताच्या राजकीय हालचाली काय आहेत, आत्ताचा प्रश्न काय आहे आणि या निवडणुकीचा अजेंडा काय असणार आहे, राजकीय रिंगण कसं आकार घेणार आहे, या सगळ्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे. माझ्यासमवेत आहेत सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, प्रवक्ते, नगरसेवक अशी सगळी मंडळी माझ्यासोबत आहेत. अमरावती महानगरपालिका जी 1983मध्ये स्थापन झाली अशी महानगरपालिका आणि या महानगरपालिकेमध्ये 22 प्रभागांमध्ये 87 नगरसेवक आहेत. अशावेळी 7 लाख लोकसंख्येचं हे गाव, हे शहर बऱ्यापैकी विस्तारतं आहे, वाढतं आहे. एक छान इतिहास असणारं असं अमरावती आहे आणि त्याचवेळी प्रश्नांच्या गर्तेमध्ये पण अमरावती आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेमध्ये सध्या सरकार सत्ता जी आहे ती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची, पण त्याचवेळी राज्यात आणि केंद्रात मात्र भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांची सत्ता आहे. त्यामुळे आत्ता महानगरपालिकेमध्ये जी निवडणूक होईल त्यामध्ये काय होणार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि अशा वेळी ही चर्चा आपण सुरू करतो आहोत. मुळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता सत्तेमध्ये आहेत, पण जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा ते एकत्रितपणे निवडणूक लढवतील की वेगळे होतील हेही येणारा काळ स्पष्ट करणार आहे. भाजप, शिवसेना आत्ता विरोधामध्ये एकत्र आहेत, पण निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा भाजप आणि शिवसेना एकत्र असतील का हा प्रश्न मात्र तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण भाजपचं बळ आता एकूणच वाढलेलं आहे. त्यामुळे भाजपला स्वतःच्या बळावर सगळीकडे लढण्याची अमरावतीमध्ये काय होतं आहे ते पण आपण बघणार आहोत. विदर्भातली, वराडातली एक अतिशय महत्त्वाची अशी महानगरपालिका आहे. विदर्भामध्ये जो वराड आहे म्हणजे अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, याच्यामध्ये अमरावती हे एका अर्थानं वराडाची कॅपिटल, वराडाची राजधानी असं शहर आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक अर्थानं फार महत्त्वाचं असं हे शहर आहे. या महानगरपालिकेचा निकाल काय लागणार, लक्ष आहे अवघ्या महाराष्ट्राचं. ही निवडणूक कशी होणार, महानगरपालिकेमध्ये काय रंगणार, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्यामुळे आता आपण सुरुवात करतो आहोत या सगळ्या चर्चेला. आणि ही चर्चा सुरू करताना मला सुरुवातीला मुद्दाम सत्तेमध्ये जी मंडळी आहेत त्यांच्याकडे जायचं आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी महानगरपालिकेमध्ये सत्तेत आहेत आणि गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं इथं काय केलं याच्यावर पुढच्या अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. तुम्हाला असं वाटतं का की तुमची सत्ता असताना अमरावती महानगराला जो न्याय मिळायला पाहिजे होता तो न्याय मिळालेला आहे, हे मी सत्ताधारी पक्षाला विचारणार आहे. पण त्यापूर्वी फक्त मी सगळ्या नामवंतांची एकदा ओळख करून देतो कोण कोण आहेत ते. तुषार भारतीय आहेत माझ्यासोबत, भारतीय जनता पक्षाचे. संजय अग्रवाल आहेत माझ्यासोबत, भारतीय जनता पक्षाचे. प्रदीप दंदे आहेत माझ्यासोबत, रिपब्लिकन पक्ष, आठवले गटाचे. विलास इंगोले आहेत माझ्यासोबत, काँग्रेसचे. अविनाश मार्डेकर आहेत माझ्यासोबत, काँग्रेसचे सभापती आहेत. इंगोले हे, विलास इंगोले हे माजी महापौर आहेत. मिलिंद बांबल आहेत माझ्यासोबत, काँग्रेसचे. अब्दुल नाझीम आहेत माझ्यासोबत, MIMचे. हमीद शहा आहेत, काँग्रेसचे. त्याचप्रमाणे इरफान अशरफी आहेत, मुस्लिम लीगचे. राजेंद्र महल्ले आहेत, काँग्रेसचे. प्रवीण हरमकर आहेत, शिवसेनेचे जे विरोधी पक्षनेते आहेत. आणि अब्दुल रजाक, काँग्रेसचे. या सगळ्यांसोबत ही चर्चा करायची आहे. सुरुवातीला पहिला प्रश्न असणार आहे सत्ताधारी पक्षाला, काँग्रेस, राष्ट्रवादीला. तुम्हाला असं वाटतं का की या निवडणुकीमध्ये तुम्ही जिंकावं यासाठी तुम्ही जे काही केलेलं आहे गेल्या 5 वर्षांमध्ये ते पुरेसं आहे? मुळात तुम्ही केलं काय हे जरा सांगा. मागच्या 5 वर्षाच्या कालखंडात अमरावती महानगरपालिका क्षेत्रात अनेक विकासात्मक कामं आम्ही केले आहेत. 1983ला जेव्हा महानगरपालिका स्थापन झाली त्यानंतर 1992मध्ये लोकप्रतिनिधींच्या हाती आल्यानंतर 17 ग्रामपंचायती आणि एक नगरपरिषद असा समावेश या शहरामध्ये झाला. आणि तो शहरामध्ये झालेला समावेश विकासाच्या दृष्टीनं 1992पर्यंत मागे होता. 1992ला जेव्हा सत्ता लोकप्रतिनिधींच्या हाती देण्यात आली तेव्हा विकासाच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं सर्व भागापर्यंत पोहोचण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या या 5 वर्षाच्या कालखंडातले जे कामं आहेत ते खरोखर अमरावती शहरातल्या नागरिकांना पुरेसे आहेत. अमरावती शहरातले नागरिक बिलकुल त्यापासून
समाधानी आहेत. त्यामुळे निश्चितपणे या महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल अशी आम्हाला खात्री आहे. अमरावतीमध्ये आबादी आबाद आहे आणि देशात आणि राज्यात तुषार भारतीय तुम्हाला अच्छे दिन आणता आले नसले तरी काँग्रेस राष्ट्रवादीने अमरावती शहरात मात्र अच्छे दिन आणलेले आहेत असा दावा काँग्रेसचा आहे. तुषार भारतीय हा दावा मान्य आहे का? एक तर अमरावतीकर जनता जेव्हापासून काँग्रेसचं शासन या महानगरपालिकेत आहे त्यापासून नाखुश आहे. रस्ते, स्वच्छता, अंबा नाल्याचा जटिल प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, असे सगळे प्रॉब्लेम जसेच्या तसे आवासून आहेत. म्हणजे इथे आपल्या मागे आपल्याला दिसेल की नागरिक सुविधा केंद्र आहे ते नागरिक असुविधा केंद्र आहे अशी स्थिती आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळी या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार येणार नाही. भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी येईल आणि जे काही सर्वसामान्य नागरिकांना ज्या सुविधा अपेक्षित आहेत त्या पूर्ण सुविधा आम्ही आगामी काळामध्ये त्यांना देणार आहोत. शिवसेनेचे प्रवीण हरमकर जे विरोधी पक्षनेते आहेत ते आपल्यासोबत आहेत. तुषार भारती असं म्हणतायत की या महानगरपालिकेमध्ये जे व्हायला पाहिजे ते झालं नाही. पण प्रवीण हरमकर मला सांगा, मुळात मुद्दे काय आहेत, प्रश्न काय आहेत, तुमचे आक्षेप काय आहेत? मुद्दे पुष्कळ आहे, आक्षेपही पुष्कळ आहे. आता तुषार बोनी सांगितलं असुविधा केंद्र हे तुमच्यासमोर दिसती गोष्ट आहे. पाण्याचं आता इथेच एक बांधून ठेवलेलं आहे, पण त्याची पाण्याची तिथं दारूच्या बॉटला आणि पाण्याची व्यवस्था आहे का तिथं बघून घेता तुम्ही जाता जाता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शहरातला अंबादेवीच्या नाल्याचा जो प्रश्न होता आहे आम्ही सगळ्यात पहिले सभागृहात उचलला होता. ज्यावेळेस त्याचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस सांगितलं की याचं पाणी लोकांच्या घरात जाईल, त्यावेळेस त्यांनी ते कुठं थांबवलं नाही. त्यावेळेस मी माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस विभागीय आयुक्ताकडे आले होते, मिटिंग झाली होती, त्यावेळेस तिथे पण तो प्रश्न मांडला होता, पण त्याच्यावरही कोणता तोडगा निघाला नाही. कारण की महानगरपालिकेत चालत असताना खूप भ्रष्टाचार झालेला आहे. भ्रष्टाचारामध्ये मी तुम्हाला लिस्ट देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मी अंदर पण केले. ते लोक भ्रष्टाचार करत असताना असं नाही का भ्रष्टाचाराचा आरोप करणं आणि आरोप केला त्याला सोडून देणं, त्या भ्रष्टाचारासोबत त्याला आतमध्ये करणं, त्याला कोर्टात जाणं हे मजबूर केलं. ह्या सगळ्या गोष्टी केल्या आम्ही. त्याच्यामध्ये तब्दील फी असो की टॅक्सच्या पावत्या डुप्लिकेट असो का टॉयलेट घोटाळा असो, असे अनेक घोटाळे आहे का यांच्या सत्तेमध्ये झालेले हे घोटाळे आहे. पाण्यापासून संडासपर्यंत तुम्ही काहीच सोडलेलं नाही आहे. काय चाललंय काय? ज्या प्रकारची टीका करताय सत्ताधारी पक्षाच्या वर जी टीका होते आहे त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे की नाही? नाहीतर ते मान्य आहे असं आम्ही समजू. उत्तर द्यायचं आहे? द्या. माजी महापौरांना उत्तर द्यायचं आहे, बोला. ही महानगरपालिका वराडातली पहिल्या क्रमांकाची महापालिका आहे. 1983ला महानगरपालिकेची स्थापना झाली आणि 92पर्यंत प्रशासकीय राजवट या महापालिकेमध्ये होती. त्या प्रशासकीय राजवटीमध्ये जे हे समोरचं मार्केट आणि हे झालं हे प्रशासकीय राजवटीमध्ये झालं, जनप्रतिनिधींच्या नाही. आणि 92 नंतर इथे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या. मी 92पासून या महापालिकेचा सदस्य आहे. माझ्या 5 टर्म महापालिकेत झाल्या आणि नगरसेवक निवडून आल्यानंतर या शहराचा खऱ्या अर्थानं विकास झाला. सर्वांगीण विकास महानगरपालिकेचा प्रभागामध्ये वार्डामध्ये जो झाला, हे महानगरपालिका झाल्यावर नगरसेवकांच्या निवडणुका झाल्यावरच गल्लीबोळ्यांचा विकास झाला. मी 25 वर्षामध्ये जी विकासाची कामं या महापालिकेमध्ये झाली नाही, शहरामध्ये झाली नाही, ती कामं मी विश्वासानं सांगतो. किंवा चूक असेल तर इथे जनता उभी आहे, आम्ही उभे आहो, अशी इथे जनता पण आहे. या 5 वर्षात साहेब प्रत्येक प्रभागामध्ये सर्वांगीण विकासाची कामं झाली आणि ही काँग्रेसच्याच राजवटीत झाली. गोळ्या गोविंदानं महापालिकेच्या सभागृहामध्ये आम्ही सगळे पक्षाचे लोक म्हणा की विरोधी पक्षाचे लोक म्हणा की सगळे म्हणा, आम्ही विकासाची कामं करताना सगळ्यांना विकासाचा निधी हा समान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आमच्या सभागृहाचे नेते आहे बबलूभाऊ शेकावत, महापौर आहे आमच्या रीनाताई नंदा. मी मागल्या वर्षीला स्थायी समितीचा सभापती म्हणून ओव्हरब्रिजचं टेंडर आम्ही काढलं. राजापेठ उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. नगर उत्थानचा करोडो रुपयाचा निधी, कोट्यावधी रुपयाचा निधी या महापालिकेला मिळाला. रस्ते अनुदानाचा कोट्यावधी रुपयाचा निधी मिळाला. वित्त आयोगाचे पैसे मिळाले. या
महापालिकेचा प्रशासकीय इमारत राज्यातल्या इतर महापालिकेची जशी प्रशासकीय इमारत आहे तशी अमरावती महापालिकेची प्रशासकीय इमारत व्हावी हा खऱ्या अर्थानं आमचा संकल्प होता. म्हणून सभागृहामध्ये आम्ही प्रस्ताव टाकला की अमरावती महापालिकेची इमारतसुद्धा नव्याने व्हावी. आमच्या बंधुमित्रांनी सांगितलं की हे नागरी सुविधा केंद्र नसून इथे लोकांची कामं होत नाही, परंतु लोक समोर उभे आहे. इथे येऊन लोक आपले प्रश्न सोडवतात. आम्हीसुद्धा लोकांच्या प्रश्नासाठी कायमस्वरूपी लोकांमध्ये राहणारे लोक आहो. लोकांचे कामं करणं हा आमचा पहिला धर्म समजतो. कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा आमचा सगळा प्रामाणिक प्रयत्न असते. स्थायी समितीचे आमचे सभापती आहे मिस्टर अविनाश भाऊ मार्डीकर, प्राध्यापक दंदे आहे, आम्ही सर्व लोक, तुषार भाऊ आहे, सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते आहे. आम्ही सर्वजण विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये एकत्र येऊन काम करतो. परंतु गेल्या 5 वर्षापासून या महापालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आमच्या पक्षाचं सरकार आहे. आमच्या या पक्षाच्या सरकारमध्ये माजी महापौरांची सभा सुरू झालेली आहे आणि माजी महापौरांनी आता सभेची तयारी बहुतेक केलेली आहे, त्यामुळे त्यांचं भाषण जोरदार आहे. पण तरीसुद्धा खरंच माजी महापौर जे म्हणतायत त्याप्रमाणे काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीने इथं काम केलंय का, इथं काम केलंय का? आणि इथे लोकही मोठ्या संख्येनं आहेत. मी मागाशी सुरुवातीला मी ज्याप्रमाणे म्हटलो होतो त्याप्रमाणे ही सभा लोकांची पण आहे आणि लोकांच्या मनातले प्रश्न राजकीय पक्षांच्या नेत्यांना मी विचारणार आहे. ही सगळी चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. महासरकारनामा या कार्यक्रमात ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेक पूर्वी माजी महापौर मांडणी करत होते की काँग्रेस राष्ट्रवादीने काय काय केलेलं आहे आणि जे काही केलेलं आहे त्यामुळे सगळे लोक कमालीचे खुश आहेत आणि स्वस्थ आहेत, आनंदी आहेत. संजय अग्रवाल, हा मुद्दा तुम्हाला मान्य आहे का? सगळ्यांना माहीत आहे अमरावतीकरांना की किती विकास झालेला आहे. दुसरा विषय त्यांनी जर सांगितलं की रोड नाल्या वगैरे सगळे झालेले आहे. तुम्ही पावसाळ्यात या की कुठे कुठे पाणी थांबून राहिला. आणि विषय असा आहे की फक्त रोड नाल्या हा विकासचा मुद्दा नाही आहे. पिण्याचं पाणी, कचरा, आजपर्यंत कंपोस्ट डेपो जिथे दुसरी मालटेकडी झाली आहे आजपर्यंत त्याची विल्हेवाट नाही लागली आहे. कचरा हा डिस्पोज होऊनच नाही राहिला. पहिले 4 कंपोस्ट डेपो होते, आता फक्त एकच कंपोस्ट डेपो राहिला आहे. आणि आतापर्यंत यांचं काय राजकारण आहे, आतापर्यंत त्याचं विल्हेवाट लावली नाही आहे. आणि दुसरी विषय आहे की तुम्ही पाहत असाल की एरियामध्ये सगळे इलेक्ट्रिकचे जे पोल आहे आणि हे सगळे वायर आहे, त्यांनी काय केलं काय नाही त्याचा बद्दल आम्ही बोलणार नाही. पण आम्ही काय करून राहिलो हे मी बोलणार आहे. आम्ही अमृत योजना आणली आहे, स्मार्ट सिटी आणली आहे. अमृत योजना अंतर्गत जितकी पाण्याची पाईपलाईन आहे सगळी पाईपलाईन 40 वर्ष जुनी आहे, त्याला आम्ही चेंज करून राहिलो आहे. दुसरा, जितकेही इलेक्ट्रिकचे वायर आहे ते सगळे अंडरग्राऊंड जाऊन राहिले आहे. ही आमची भूमिका आहे. आणि आजपर्यंत तुम्ही अमरावती शहरात कुठेही जा, पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य, अस्वच्छता आहे, आरोग्याचा प्रश्न भयंकर आहे आणि घोटाळेच आहे. ते बोला सगळ्यांना माहीत आहे की सगळेजण बोलतात. अब्दुल नाझीम आपल्यासोबत आहेत. MIM सुद्धा यावेळी या रिंगणामध्ये उतरलेले आहे. अंजनगाव सुरजीमध्ये 3 नगरसेवक जिंकल्यामुळे MIMचा आत्मविश्वास एकूणच वाढलेला आहे. अब्दुल नाझीम, एक तरफ कांग्रेस है, एक तरफ BJP है और दोनों भी अपनी अपनी बात रख रहे हैं. तुम्हाला असं वाटतं का की MIMला याच्यामध्ये काही एक वेगळा रोल आहे? वेगड़ा रोल है, लेकिन अभी क्या हुआ, परवीन भाऊ ने जो बताए, विलास भाऊ ने उसको दिशा दूसरी दे दी है. डुप्लीकेट टैक्स बुक का क्या हुआ, उसके बाद में पानी की टाकी का क्या हुआ, और जो उन्होंने जो मुद्दे उठाए विलास भाऊ ने उसको दरकिनार करते हुए दूसरी बात की है. जो मुद्दे उठाए, जो भ्रष्टाचार की बात हुई, भ्रष्टाचार के ऊपर उन्होंने रोशनी नहीं डाली. भ्रष्टाचार के ऊपर रोशनी डालो. जो उन्होंने बात की है उसका सही उत्तर दो, उसको गलत दिशा मत दो. दूसरी बात, जैसा अग्रवाल भाऊ ने अभी कंपोस्ट डेपो का बताया, कंपोस्ट डेपो के अंदर पूरे अमरावती शहर का कचरा जमा किया जाता है. जो मुस्लिम आबादी 1 से 1.25 लाख की आबादी है, वहाँ से हमारे लोगों के बीच में से ट्रकों को एनी टाइम कोई नो एंट्री नहीं है, कुछ भी नहीं है. आप नमाज को जाओ, आप अच्छे कपड़ों में हो, कुछ भी हो, खुला कचरे के ओपन ट्रक हम आपके सामने से जाएंगे, वो आपको मुंह चिढ़ाते हुए जाएंगे, आपके ऊपर कचरा गिरेगा. आप किसी मीटिंग में जाओ, आप नमाज को जाओ, आप अपने घर तक नहीं सही पहुँच सकते. यानी कोई नियोजन नहीं है, ना कचरे का नियोजन है. दूसरी बात, सबसे बड़ी बात, मुस्लिम क्षेत्र को टारगेट किया गया. हमारे यहाँ के जो आयुक्त साहब हैं, महापौर साहिबा है और जो लोग हैं इंजीनियर हैं, इन लोगों को मैं मुबारकबाद देता हूँ. इन्होंने
अमरावती शहर का एक जो मुस्लिम बहुल इलाका है, जहाँ घनी आबादी है, मुसलमानों की घनी आबादी है, बाजू में हमारे हिंदू भाइयों की है, उस क्षेत्र के अंदर इन्होंने घनी आबादी के अंदर ट्रक टर्मिनल दिए हैं। घनी आबादी में ट्रक टर्मिनल दिए। ट्रक टर्मिनल के बाजू में ही एक जो है स्कूल है, जहाँ पर पहली से लेकर 12वीं तक की शिक्षा दी जाती है। उसी रोड पर 4 से 5 और स्कूलें हैं। उसके बाजू में पीछे में महानगर पालिका का हॉस्पिटल बन रहा है 65 बेड का। इन लोगों ने जब ये वहाँ पर दिए तो इनका नियोजन क्या था? इनको ये समझा नहीं है कि 1.5 लाख की आबादी के अंदर हम ट्रक टर्मिनल यहाँ कैसे देंगे। उससे परे उसके साथ में खेलने के लिए बच्चों को ग्राउंड दिया गया है। ग्राउंड खेलने के लिए कहा दिया गया है नवसारी, यानी अमरावती शहर के बाहर ग्राउंड दिया गया है। ये महानगर पालिका का नियोजन है, ये काम करने का तरीका है। तो आपको ऐसा लगता है कि जो भी कुछ बातें कांग्रेस राष्ट्रवादी कर रही है वो गलत है, और संजय अग्रवाल जी जो प्लानिंग कर रहे हैं वो सही है, तो संजय अग्रवाल जी को संधि देनी चाहिए, ऐसा लगता है आपको? मैं संजय अग्रवाल जी के साथ में नहीं हूँ। मैं ये नहीं बोल रहा कि मैं उनको सपोर्ट कर रहा हूँ। संजय अग्रवाल जी जहाँ गलत है वहाँ गलत है। जहाँ हमको लगेगा कि भाई ये सही काम है, मैं जो लोगों के बीच के जो मुद्दे हैं, जो लोगों को सुविधाएं महानगर पालिका की तरफ से मुहैया होनी चाहिए, मैं उनको लेकर बात कर रहा हूँ। मैं बात ऐसे आपको ऐसा लगता है कि एमआईएम पावर में आ सकती है? इंशाल्लाह ज़रूर आएगी। बात ऐसी है कि अगर कांग्रेस राष्ट्रवादी नहीं आई और संजय अग्रवाल जी की पार्टी आ गई तो आपको कोई दिक्कत है? जो विकास करेगा अमरावती शहर की आवाम उसको चुनेगी। सेना क्या करेंगी, बीजेपी क्या करेंगी, कांग्रेस क्या करेंगी, उससे हमको कोई मतलब नहीं। हम अपनी जगह स्टैंड है। विकास जो करेगा उसको बस संधी मिळेगी. प्रदीप दंदे आपल्यासोबत आहेत आठवले गटाचे, रिपब्लिकन पक्षाचे. सगळ्यांना विनंती आहे थोडक्यात मुद्दे मांडा, जास्त बोलू नका. अमरावती शहरामध्ये 7 लाख लोक आहेत. या 7 लाख लोकात 40% लोक हे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. म्हणजे 40% लोक झोपडपट्ट्यात राहतात. या झोपडपट्ट्यांचे प्रश्न अजूनही संपलेले नाहीत. मागील काँग्रेस सरकार आता भाजप सरकार आहे. रमाई आवासच्या योजनेतील घरकुलधारकांना गेल्या 2 वर्षापासून 4000 लोक तिथे एंट्री आहेत. त्यांना 1 रुपया अजूनपर्यंत आलेला नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जुना काँग्रेसने मारलं, सध्या नवं सरकार आलं, आम्ही त्याच्यात केंद्रात सोबत आहोत, परंतु पैसेच येत नसतील तर झोपडपट्ट्यांचा असणारा विकास हा होणार कसा आणि मग त्यानिमित्तानं शहरं हे स्मार्ट होतील कसे? दलित मुस्लिमांच्या अनुषंगानं जे मुद्दे त्याच्याबद्दल चर्चा होते, काय मुद्दा आहे? मैं अब्दुल रफ़ीक, कांग्रेस से नगर सेवक। अभी जो चर्चा चल रही है मुस्लिम बहुल क्षेत्र की, अभी हमारे एमआईएम के जो अध्यक्ष हैं नाजिम भाई ने जो चर्चा की है, तो हम मुस्लिम बहुल क्षेत्र से इमरान अशरफी, हमीद श्रद्धा, मैं भी नगर सेवक हूँ। देखिए, हम लोगों ने हम ये फर्स्ट टर्म हमारा है, हम लोगों ने जो विकास किए, विकास तो करना लाजमी है, लेकिन पिछले 30 सालों में मुस्लिम एरिया में ना ही पाइपलाइन थी, ना ही पाइपलाइन थी, ना ही कोई व्यवस्था थी, ना ही रोड नालियाँ थी, ना ही कोई शादी हॉल वगैरह ये थी। लेकिन इन 5 सालों में हमको सेटिस्फेक्शन ये है कि हम लोगों को कांग्रेस ने इतना निधि दिया, हमारे लीडरों ने इतना निधि दिया, आज तक मुस्लिम भाग में कोई झाँक कर नहीं देखता था। अभी सारी पार्टियाँ आई, सब लोग आए, नहीं हम तो पहले टर्म में है ना। आपकी पार्टी 30 साल से यही है ना? 30 साल से कौन है? नहीं 30 साल से तो आप ही है ना यहाँ पर। आप बोल रहे हैं 30 साल में जो काम नहीं हुआ, 30 साल में सत्ता में आप ही थे ना, कांग्रेस ही थी ना, दूसरा कोई नहीं था ना। मैं डेवलपमेंट की बात कर रहा हूँ। एक मिनट मैं जवाब दे रहा हूँ आपको। आपकी बात को बताया हूँ मैंने। आपने जो बोला है मैं आपका जवाब देना चाहता हूँ। जो ट्रक टर्मिनल का आपने बोला है, तो गवर्नमेंट से कचरा कंपोस्ट डेपो का आपने बोला है। एक मिनट, एक कचरा कंपोस्ट डेपो के बारे में आपने कहा है। हम तो मुस्लिम बस्ती का जो मसला है, हमने हमारे पार्टी के लोगों से भी अपोजिशन किया। हमारे पास निवेदन है, माननीय पालक मंत्री परवीन पोटे साहब को लगातार जब से मिनिस्टर बने हैं, उस कंपोस्ट डेपो के बारे में 20 निवेदन मैंने दिए, जिसके रिसीव मेरे पास है। मुख्यमंत्री को भी दिया है, आयुक्त को भी दिया है, महापौर को भी दिया है, और आम सभा में प्रोसीडिंग पर है। हमने इसका मुद्दा ये है एक सेकंड मुद्दा ये है जो ऑब्जेक्शन जो ऑब्जेक्शन ये बता रहे हैं, आप सहमत है? जी बिल्कुल सहमत नहीं। सहमत है? बिल्कुल नहीं। क्यों? बिल्कुल। आपने तो कहा कि आपने तो पालक मंत्री से भी निवेदन दिया, तो क्या सहमत कैसे नहीं? कौन सा? इन्होंने डेवलपमेंट की बात की, और वो जो मुद्दे उठाए हैं मुस्लिम नहीं आपने किए नहीं, हम भी बोलना नहीं। एक मिनट, का नाम नहीं लिया मैंने, मुस्लिम नगर सेवक का नहीं बोला मैंने, बोला महानगर पालिका, यहाँ के इंजीनियर, यहाँ के आयुक्त साहब, यहाँ का जो कैसा है, इन लोगों का काम है सर्वे करना, इन लोगों का काम है टीम बनाना। देखिए, हमने भी एक मिनट ठहरिए भारतीय साहब,
अभी हमारे मुस्लिम विकास की बात चल रही है। मुस्लिम विकास के मुद्दे पर हमने कभी पार्टी देखी नहीं और देंगे नहीं। हमने हमारे सत्ताधारी जो हमारे लीडर है उनसे भी लड़े। रहा सवाल कंपोस्ट डेपो के बारे में, 5 साल से हम यहाँ पर आवाज़ उठा रहे हैं। नाजिम भाई ने अभी बात कही इसमें, मुझे नाजिम भाई ये बता, इससे पहले उन्होंने कितने निवेदन दिए? 2 मिनिट कंपोस्ट डेपोच्या बद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो आता. कंपोस्ट डेपोच्या संदर्भात सांगा. माझं आंदोलन होते कंपोस्ट डेपोसाठी सगळ्यात पहिले बाहेर निघणारा मी, शहराचा कचरा थांबवणारा मी. कारण की कंपोस्ट डेपोसाठी यांनी ज्या जमिनी दिल्या होत्या 5 परस्पर विकल्या, ज्याच्यावर आरक्षण होतं, आरक्षण काढून टाकलं. त्या 5ही जमिनी यांनी करोडो रुपयाच्या, अब्ज रुपयाच्या विकून टाकल्या. या इतक्या सत्तेत झालं. दुसरी गोष्ट महत्वाचा, पुरा शहराचा बोस त्या भातकुली रोडवर जो कंपोस्ट डेपो तिथे आहे, याला जबाबदार हे आहे 20 वर्षापासून. आणि मी ज्या वेळेस कंपोस्ट डेपोचा प्रश्न आला, इतका प्रश्न निर्माण झाला होता का तिथले स्थानिक लोक माझ्यासोबत येऊन, डेपोचा जो विषय आम्ही मार्गी लावलेला आहे. याच्या आधी 4दा निविदा प्रक्रिया करून आम्ही कन्सल्टंट नियुक्त केले होते तिथे. ऐका ना, त्यानंतर आता पूर्ण फायनल करून स्टँडिंग कमिटीची मान्यता दिली. त्यानंतर आता शासनाने त्याला स्थगिती दिली. शासनाने कशामुळे स्थगिती दिली? कुठल्या तरी एका पक्षाच्या सदस्यांनी तिथे तक्रार केली का हे जे झालेलं नियोजन आहे हे बरोबर झालं नाही, यांना अनुभव नाही, म्हणून असं तिथं यांचं कारण फक्त निविदा काढणं आहे, कॉम्प्रोमाइज करणं आहे. भुयारी गटरचं इतके वर्ष झाले काम रोखलंय. युतीच्या काळात सुरू झालेली भुयारी गटर योजना लाखो रुपयाची आता करोडोत गेली. हे सर्व आता निवडणूक आली म्हणून हे सत्ताधारी पार्टी सांगत आहे. आता पण त्याने कोणते कामं का बरं नाही केले? आता इलेक्शन 1 महिन्यावर आम्ही असं करत तसं करत आहे. अमरावती शहरामध्ये आपण पहा, सर्वीकडे जिथे तिथे सुंदर रस्ते, कॉन्क्रीट नाल्या, सर्व मुस्लिम बैल एरियात मी सुद्धा फिरलो आहे. तिकडे सर्व शहरामध्ये सुंदर रस्ते सर्व झाले आहे, सर्व कामं झाले आहे. आणि काँग्रेसच्या सरकारात 100 कोटी रुपये महानगरपालिकेला मिळाले म्हणून एवढा एक सेकंद सर, हे सत्ताधारी आहे, काम केलं म्हणतात. अमरावती शहरामधून मध्यवस्तीतून 16 मोठे नाले, 18 उपनाले वाहतात. आणि जे अस्वच्छ आहे, ज्याच्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन राहतात, असे 16 नाले आणि 18 उपनाल्याला सुरक्षा भिंत बांधावी. यासाठी मी वारंवार प्रयत्न केले. आमच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. ते दादांत खोटं बोलतात, ते विरोधात राह. कॉन्ट्रॅक्टरला शिक्के. काँग्रेसच्या राजवाडीत 100 कोटी रुपये. एक सेकंद कांग्रेस की सरकार में अभी 5 साल में हमारे मुस्लिम क्षेत्र में इतना विकास हुआ, हर चीज़ का विकास हुआ मुस्लिम क्षेत्र में सिर्फ 2 ग्राउंड आते हैं, वो फिर महानगर पालिका के अंडर में नहीं आते. यदि वो मुस्लिम क्षेत्र के 2 ग्राउंड महानगर पालिका के अंडर में आते तो हम वहाँ स्टेडियम बना देते थे. पूरे मुस्लिम नगर सेवक मिलकर हमने अभी कब्रस्तान के लिए 2 करोड़ रुपए पास किए. उसका टेंडर लग चुका है 3.5 करोड़. 70 साल में स्टेडियम क्यों नहीं? अभी स्टेडियम आप बना रहे, 70 साल में आपने स्टेडियम क्यों नहीं बनाए? मागील 5 वर्षापासून या अमरावती महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असून जे कामं आम्ही 5 वर्षात नाही केलं, जे कामं आम्ही 5 वर्षात केले आहे ते मागील 25 वर्षात झालेले नाही आहे. प्रत्येक शहरात तुम्ही कॉन्क्रीट रोड पहा, बगीचे पहा, शमशानभूमी पहा, प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे. मुस्लिम एरियात जेवढा निधी आम्ही या 5 वर्षात दिला तेवढा मागील 25 वर्षात देण्यात आलेलं नाही. शिवसेनेचा नगरसेवक असो की BJPचा नगरसेवक असो, प्रत्येक नगरसेवकाला महानगरपालिकेचा नगरसेवक आहे, तो कोणत्या पक्षाचा नगरसेवक आहे त्याची आम्ही चिंता न करता आपल्या शहराचे लोक आहे म्हणून त्या प्रभागात आम्ही निधी दिला आहे. फक्त एवढा आहे की त्यांच्या माध्यमातून दिला आहे. म्हणून आमचा या येणाऱ्या महानगरपालिकेत येणारी जे महानगरपालिकेची निवडणूक आहे याच्यात काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर जाणार आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे यावेळेस काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळणार आहे. यकीनन 92 से जब महानगर पालिका बनी मुसलमानों की बस्तियों को नज़रअंदाज किया गया. आज 92 से जो महानगर पालिका बनी मुस्लिम क्षेत्र को नज़रअंदाज किया गया. यकीनन क्योंकि मल शुद्धिकरण, सारे शहर का निकलने वाला मल मुस्लिम कब्रिस्तान के बाजू में लाकर मल शुद्धिकरण बनाया गया. यकीनन सत्ता पक्ष ने हमारे साथ में नाइंसाफी की, मगर इसका मतलब ये नहीं है कि हम जो है
हम जो है महानगर पालिका में सेकुलर विरोधी मैं एक नगर सेवक का पति बोलता हूँ, हमारा विरोधी पक्ष एक नेता जो है शिवसेना का, उन्होंने कंपोर्ट डेपो का विषय सबसे ज्यादा निकाला है और बाकी ने सबने भ्रष्टाचार किया हुआ है यहाँ पे। विरोधी पक्ष नेता के साथ में हम थे, हमने सबसे पहले आंदोलन, उनसे पहले आंदोलन, सबसे पहला विरोध इमरान अशरफी और मैंने करना पड़ रहा। रफू भाई, सत्ता में रहकर आपको विरोध करना कितनी शर्म की बात है। साहेब, अमरावती महानगरपालिकेमध्ये गोळेवार साहेब इथे गोळेवार साहेब आयुक्त म्हणून आले होते. त्या गोळेवार साहेबांचं काम अतिशय चांगलं असताना त्या गोळेवार साहेबांची इथून बदली केल्या गेली. याचं राजकारण झालेलं आहे. त्यामुळे या अमरावती शहराला मला असं वाटतं की विकासाची दिशा देण्याचं काम कोण करते आहे. काँग्रेस सरकारच्या काळात गोळेवार साहेब इथं आल्यानंतर त्यांना इथून बदली का केल्या गेली आणि त्यांना बदली अधिकारियों को हम पर गुड़ेवार साहब का इन्होंने इनके आमदार ने यहाँ पर पत्र दिया और उसकी बदली कराई. वो विकास का काम करके हमारे साथ मिल रहे थे. हेलो, जब इन्होंने भ्रष्टाचार करने वालों के खिलाफ थे और भ्रष्टाचार यहाँ पर उन्होंने बंद किया, इन्होंने अच्छे अधिकारी को हकाला और हमने विरोध किया तो हमें 10-10 गाड़ियां पुलिस की घर पर ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे आणि प्रत्येक जण जे मुद्दे मांडतोय ते किती पोटतिडकीने मुद्दे मांडतोय ते आपण बघितलंय. अगदी उन्हामध्ये घामेघूम होऊन मंडळी ज्या प्रकारे बोलतायत ते सगळं आपण ऐकतो आहोत. ती सगळी भूमिका जी आहे ती सगळी भूमिका आपण ऐकलेली आहे. खरं म्हणजे माझा वेळ संपलाय, पण मुळामध्ये महासरकारनामा या कार्यक्रमामध्ये हा अभिनव प्रयोग आहे. TV वरचा हा अभिनव प्रयोग आहे. थेट महानगरपालिकेच्या प्रांगणात जाऊन लोकांसोबत, राजकीय नेत्यांसोबत थेटपणे जाहीर सभा सगळ्या राजकीय पक्षांची एकत्रितपणे एका व्यासपीठावर. पण तुम्हाला माहिती आहे, मी मागे सांगितलं होतं, हे पब्लिक है, ये सब जानती है. त्यामुळे हे लोक काहीही म्हणाले तरी लोकांना माहिती आहे कोण काय करत आहे आणि लोकांनी ठरवलेलं आहे की आपल्याला नक्की काय निकाल द्यायचा आहे, काय निर्णय करायचा आहे. लोकांच्या न्यायालयामध्ये जेव्हा हे सगळं जाईल तेव्हा काय निकाल लागेल ते कळेलच. पण या निमित्तानं शहराचे मुद्दे पुढे येत आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. शेवटी शहराची निवडणूक ही अजेंड्यावर लढवली गेली पाहिजे म्हणून हा प्रयत्न होता. महासरकारनामा. सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन, आभार. आज थांबतो इथंच. पुन्हा भेटूया पुढच्या महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये. तुम्ही बघत राहा आपला जाहीर कार्यक्रम, जाहीर सभा महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये महासरकारनामा.